नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. राज्यातील क्रीडा क्षेत्रात नावाजलेल्या नव जय हिंद मंडळ यवतमाळ यांच्या वतीने स्वर्गीय चिंतामणी भाऊ पांडे स्मृती राज्यस्तरीय विदर्भ खो खो स्पर्धेचे आयोजन 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा आर्णी मार्गावरील अभ्यंकर कन्या शाळेच्या मैदानावर पार पडणार असून पुरुष व महिला गटातील 29 नामांकित संघ यात सहभागी होणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 12च्या या वेळेत सामने खेळविले जातील. खो खो, कबड्डी आणि मल्लखांब या देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. नागपूर शहर पोलीस, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, वरोरा, परतवाडा, राळेगाव यांसह 29 संघ यात सहभागी झालेले असून खेळाडूंसाठी निवासाची व भोजनाची सोय तसेच प्रेक्षकांसाठी उत्कृष्ट आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक खेळाडूंना भेटवस्तू देण्यात येणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे, ज्यात प्रथम पारितोषिक 51,000 व द्वितीय 31,000 व तृतीय पारितोषिक 21,000 आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये असे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तसेच दोन्ही गटांतील उत्कृष्ट आक्रमक, संरक्षक आणि सर्वोत्तम खेळाडू यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेत मुंबई टायटल विजेते फैजान पठाण, अल्टिमेट खो खो स्पर्धक लकी सिंगर, खेलो इंडिया सुवर्ण पदक विजेती कोमल महाजन, श्रुती ढाकरगे आणि भारतीय संघ प्रशिक्षण शिबिरातील ऐश्वर्या ढोके यांसारखे स्टार खेळाडू सहभागी होणार आहे. या भव्य स्पर्धेला शहरवासियांनी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहन अध्यक्ष विनायकराव बोदडे, उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकर आणि सचिव प्रशांत वानखेडे यांनी केले आहे. आणि सकाळी अशा 2 सत्रांमध्ये सामने खेळवण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजतापासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजतापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हे सामने चालतील. खेळाडूंना स्पर्धेमध्ये आल्यानंतर म्हणजे काही ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तिथे एकदम खो खोच्या याच्यामध्ये तिसरं बक्षीस 2,000, 3,000 म्हणजे 11,000, 5,000, 7,000 असे बक्षीस असतात. तर ही प्रथा कुठेतरी मोडल्या गेली पाहिजे. आपल्या खो खोच्या स्पर्धेला एक चांगला दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे. या उद्देशाने आम्ही पहिले 51,000चं पहिलं बक्षीस ठेवलं आहे. त्यासोबत स्पर्धेमध्ये जेवढे पण आपले 450 प्लेयर सहभागी होणार आहेत त्या प्रत्येकांना आपण एक किट देणार आहोत. त्यासोबतच वैयक्तिक जे बक्षीस असतात प्रत्येक सामन्याला सामनावीराचे एक पारितोषिक राहणार आहे. उत्कृष्ट रक्षक, संरक्षक आणि उत्कृष्ट आक्रमक असे महिला आणि पुरुष गटात 2-2 दिले जाणार आहे. आणि स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज आणि वुमन ऑफ द सिरीज हे 2 बक्षीस पण आपण वैयक्तिक दिले जातात, जेणेकरून खेळाडूंना. यवतमाळवरून प्रतिनिधी अक्रम दिवान यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.